7 वर्षानंतर आज मुहूर्त लागला इथे जाण्यासाठी. कुठे ते पुढे सांगते. त्याआधी सकाळी पिल्लूचा टिफिन बनवून घेतला. टिफिनमध्ये चपाती, भाजी, एक शेंगदाण्याचा लाडू, केळी असा त्याचा टिफिन दिला. त्याला शाळेत सोडवलं. घरातील सर्व कामे आवरली. संध्याकाळी मिस्टर ड्युटीहून आल्यानंतर आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. कुठे जाणार आहोत तर पुण्यामधील गणपती पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत. घरातून निघाल्यापासूनच ट्रॅफिक मिळालेलं होतं. ठिकठिकाणी 7 दिवसाच्या गणपतीचं विसर्जनही होतं, त्यामुळे गर्दी भरपूर होती. ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत आम्ही निघालो स्वारगेटच्या दिशेने, कारण स्वारगेटवरून आम्ही मेट्रोने जाणार होतो. स्वारगेटला गाडी पार्किंग केली व तेथून आम्ही स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनकडे गेलो. आज आम्ही पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसणार होतो, त्यामुळे एक्साइटमेंट खूप जास्त होती. मेट्रोचं स्टेशन हे मॉलपेक्षाही कमी नव्हतं. इथे भरपूर शॉप्सही लागलेले होते. तिकीट काढण्यासाठी हे अशा मशीन आहेत. मशीनमधून QR कोड स्कॅन करून तिकीट काढता येतं. आता हे सर्व तरी मी पहिल्यांदाच पाहत होते, त्यामुळं मला खूप भारी वाटत होतं. तिकीट काढल्यानंतर हे असे आपोआप तिकीट येतात. तिकीट घेऊन आम्ही पुढे निघालो. आज मेट्रोमध्ये बसणार हाही आनंद होता आणि दुसरीकडे पहिल्यांदा मी पुण्यामध्ये गणपती पाहण्यासाठी जाणार होते, त्याचाही आनंद होता. हे पाहू शकता, आतमध्ये मेट्रोचं स्टेशन काहीसं असं आहे. 5 मिनिट थांबल्यानंतर आमची ही मेट्रो आली व आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. मेट्रो खूप भारी आहे. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेतला या मेट्रोचा. जर तुम्हीही पुण्यात राहत असाल तर मेट्रोने एकदा प्रवास करून पहा, खूप भारी वाटतं. 10 मिनिटातच आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. मेट्रोचा प्रवास खरंच खूप छान असतो. माणूस लवकर तर पोहोचतंच, पण सेफही तेवढंच असतं. कोणत्या स्टॉपवर आलोय हे समजण्यासाठी इथे असे डिस्प्ले लावलेले आहेत. तिथे लगेचच कळतं, म्हणजे कोणाला विचारण्याची किंवा कशाची गरज पडत नाही. तुम्ही कधी मेट्रोने प्रवास केलाय का नाही? केला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर पुण्यातील गणपती तुम्ही पाहिलेत का नाही हे पण सांगा. मेट्रो स्टेशनमधून बाहेर आल्याबरोबर आम्ही पेटपूजा करून घेतली, कारण इथून पुढे खूप चालायचं होतं. गर्दीही खूप होती, म्हणून आम्ही समोसे खाल्ले व गणपती पाहण्यास सुरुवात केली. कोणते कोणते गणपती पाहिले व तेथे कोणते देखावे होते हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत बाय बाय.